जय सेवालाल मार सारी बंजारा भाई एनु नीच कहूँ मजे की तो मनेपासून की तो समाजापुरता मन कुशेही वाद्यार अपेक्षा छे न केरी धन दौलत न मन समाज मारे प्रेम कर उभी अपेक्षा छे फक्त तमार एक आरक्षणेर मुद्दा है तो तम जागे रो आणि तमेन मला सारी सुविधा आणि तमारला मार बाल बच्चान बी मला पण आज जो घडो काले तुनी आज परभाती तुनी मन डॉक्टर कच्च MRI काढणू पडे सवार काढेच काही प्रॉब्लेम कोणी आणि अचानकपणे मन डिस्चार्जर विषय आयो आणि डिस्चार्ज का देणे 100% ही उपरेती उनुपर दबावचं आणि डॉक्टर एणू काही किणूचं की आम्हाला काहीच छे उपरेची दबावचं स्पष्ट केरेचो दबाव असल्यामुळे आम्ही डिस्चार्ज करायला आम्हाला सांगितलंय तर आम्ही यात काही करू शकत नाही जे CMO कणगी चीफ मेडिकल ऑफिसर तर त्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या हातात काही नाही वरून आम्हाला सांगितलं गेलेलं आहे यांना डिस्चार्ज करण्यासाठी मला हे सांगायचं आहे ज्या वेळेस तुमच्या ज्या ठिकाणी मी ऍडमिट होतो ज्या रूम मध्ये एक अनोळखी व्यक्ती मला येऊन धमकी जातो इतर हॉस्पिटल प्रशासन झोपेत आहे डीन साहेब स्वतः झोपेत आहे आणि अचानकपणे कोणत्या तरी XYZ व्यक्तीचा फोन आला राजकीय बाप असू शकतो कोणाचा कोण माहिती नाही मला आणि त्यांनी सांगितल्यामुळे काय डिस्चार्ज करता तुम्ही माझी राईट साईडला लकवा आलेला आहे पॅरालाइज सांगितलंय त्यांनी आणि तरी सुद्धा तुम्ही जर मला डिस्चार्ज देत असाल तुमचा प्रोटोकॉल म्हणतो तर कुठेतरी दुःखाची बाब आहे मला काय नाही उद्या मरणारा मी आजही मेलो ना समाजासाठी मला काहीच फरक पडत नाही मी ज्या वेळेस समाजासाठी लढतो ना त्यावेळेस माझ्या परिवाराला माझ्या संघर्षातून दूर ठेवतो की माझं मन त्यांच्यात अडकायला नको म्हणून पण दुःख खेद या गोष्टीची वाटतंय की CCTV फुटेजमध्ये तो व्यक्ती आलेला आहे मला धमक्या देतोय मारून टाकेल वगैरे XYZ काहीतरी बोलतोय तो आणि त्यानंतरही काही लोक कमेंट करताय की हे सगळं नाटक आहे CCTV तर खोटं सांगत नाही ना CCTV मध्ये कधी आला कधी गेला ते सगळं येत आहेत तर कुठेतरी समाजाने जागृत व्हा हेच मला सांगायचं आहे जय सेवालाल